नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर। माझे नाव आहे दिनेश परब। आपण सप्टेंबर महिन्यामध्ये काळी मिरीवर 4 व्हिडिओ अपलोड केले होते। त्यात आपण अनिल देसाई यांच्या फार्मवरील काळी मिरीचे प्लांटेशन पाहिले होते। जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती त्यावेळी मी त्यांचा पहिला व्हिडिओ तयार केला होता। त्यांची जस्ट सुरुवात होती। त्यांनी व्हर्टिकल पद्धतीत नवीन प्रकारे काळ्या मिरीची लागवड केली होती। जेव्हा ती चांगल्या प्रकारे रुजून आली तेव्हा पुन्हा त्यांनी स्वतः फोन करून मला बोलवले होते, कारण त्यांना दाखवायचे होते की सगळे सुरुवातीला दाखवतात परंतु पुढे त्याचे काय झाले हे कोणीच दाखवत नाही। आपण त्यांचे जे व्हिडिओ बनवले त्यांना तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। आता आपण पुन्हा अनिल देसाई यांच्या या फार्मवर आलेलो आहोत। आज आपण पाहणार आहोत की या काळी मिरीसाठी त्यांनी वॉटर मॅनेजमेंट कशा प्रकारे केले आहे। तर आपण जाऊया त्यांच्या नवीन केलेल्या काळी मिरी प्लांटेशन कडे। आपण पाहू शकता जमिनीवर पाईप लावलेले आहेत। त्यांना ड्रिप इरिगेशनचे लहान पाईप लावून ते वर जी काळी मिरी ज्याच्यावर चढवणार त्या पोलच्या वरच्या पॉइंट पर्यंत गेलेले आहेत। हे प्लांटेशन हल्लीच केलेले आहे। तर आपण मेन टाकीकडे जाऊया। हा आहे सोलोनाइड वॉल। हा मेन लाईनला कनेक्टेड आहे। त्यातून एक लाईन टाकीत गेली आहे, ज्याचे मुख्य काम असे आहे की टाकी जर भरली तर तो ऑटोमॅटिक पंप बंद करतो आणि जशी ती थोडी रिकामी झाली की तो सप्लाय पुन्हा चालू करतो। या वॉलचा टायमर सेट करू शकतो। आता आपण मेन कनेक्शन सुरू करतोय। टाकीला एक दुसरा मोटर बसवलेला आहे, जो टाकीचे पाणी ड्रीप द्वारा प्लांटेशन पर्यंत घेऊन जातोय।
पहा पाणी चालू झाले आहे, खाली देखील आणि वरच्या बाजूने देखील पाणी पडते आहे. आपण प्लांट लावली आहेत तिथे जाऊया. बघा खाली सुद्धा पाणी येत आहे आणि वरून सुद्धा पडते आहे. अशा प्रकारे आपण सुद्धा वॉटर मॅनेजमेंट करू शकतो जर आपल्याला लार्ज प्रमाणात प्रोडक्शन करायचे असेल तर. अधिक माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिस्टर अनिल देसाई यांचा नंबर दिलेला आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.